नमस्कार. आजच इंस्टाग्रामवर एक कविता ऐकली. अत्यंत आवडली म्हणून म्हटलं आज एक युट्यूब व्हिडिओ बनवून तुम्हा सगळ्यांना ऐकवावी. सुरेश भट कमालीचे ग्रेट. खरं तर मराठी साहित्यामध्ये गझल हा प्रकार सुरेश भटांनी इंट्रोड्यूस केला आणि त्यांच्या गझलमध्ये, त्यांच्या कवितांमध्ये समाजातील प्रेम, विरह, वेदना, बंडखोरी या सगळ्या गोष्टींचा प्रभाव दिसून येतो. आणि उर्दू भाषेच्या ज्या गझली आहेत त्याच्यावर प्रभावित होऊन त्यांनी मराठीमध्ये अनेक गझल केल्या आणि असं खूप त्यांच्या बद्दल वाचण्यासारखं बरंच काही होतं. मला जेवढं वाचता आलं तेवढं मी वाचलं सुद्धा. त्यांच्यानंतर त्यांची एक कविता जी मी ऐकली त्याच्याबद्दल सुद्धा ऐकलं, तर ती कविता आपण ऐकूया. अत्यंत समजायला अत्यंत कठीण आहे. तुम्हाला वास्तविकेशी ओळख करून देणारी आहे आणि हे ऐकल्यानंतर थोडंसं डिस्टर्ब होऊ शकतात तुम्ही. सो या हा त्यांच्या ही त्यांची स्टाईल आहे असं आपण म्हणू शकतो. सुरू करूया. कवितेचं नाव आहे कसलीच खंत नाही. कुठलेच फूल आता मला पसंत नाही. कुठलेच फूल आता मला पसंत नाही. कळते अरे मला हा माझा वसंत नाही. पहिलंच जे स्टॅन्झा आहे तोच अत्यंत ग्रेट आहे. कुठलेच फूल आता मला पसंत नाही. कळते अरे मला हा माझा वसंत नाही. हा कालच्या विषाचा दिसतो नवीन प्याला. समजू नकोस माझ्या फसण्याचा अंत नाही. जमूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना. जमूनही तुझ्याशी माझे तुझे जमेना. इतका तुझ्या माझ्या प्रमाणे मी शोभिवंत नाही. मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे. मी सोडणार नाही हे गाव आपल्यांचे. सारीच माणसे अन कोणीच संत नाही. थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे. थकुनी किती प्रवासी पडले धुळीत मागे. रस्त्याच वाहणाऱ्याला कसलीच खंत नाही. मजला दिले का तू वरदान विस्तवाचे. मजला दिले का तू वरदान विस्तवाचे. दुनिये आता रडाया मज उसंत नाही. दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा. दारात दुःखितांच्या मी शब्द मागणारा. तितकी अजून माझी कीर्ती दिवंगत नाही. तितकी अजून माझी कीर्ती दिवंगत नाही. मी रंग पाहिला त्या मुरदाड मैफिलींचा. मी रंग पाहिला त्या मुरदाड मैफिलींचा. कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही. खरं तर ही कविता ऐकल्यानंतर अत्यंत डिस्टर्ब झाली मी बरीच आणि पण मला प्रचंड आवडली. त्यांच्याबद्दल अजून उत्सुकता निर्माण झाली की त्यांनी अजून काय लिहिलंय. बरंच मी आधी नावही ऐकलं होतं आणि मला माहित होतं ऍक्च्युली, पण तरी सुद्धा मी ह्या निमित्ताने अजून मी गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला. कुसुमाग्रज, ग. दी. माडगूळकर यांचं बरंचसं वाचन आपण ऐकलंय किंवा मी याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले पु. ल. देशपांडेंवर. पण असे अजून अनेक कवी कवयित्री आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायला हवं. खरं तर हे असे व्हिडिओज बनवण्याच्या मागे माझं हेच कारण आहे, नव्या पिढीला आपलं मराठी संस्कृती आणि साहित्य किती समृद्ध होतं याची जाणीव करून देणं, किंवा आपण त्यांना असे व्हिडिओज दाखवू शकतो. माझाच नाही, कुठलाही कविता साहित्याचे व्हिडिओज जर त्यांच्या कानावर पडले तर आपल्या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी ते अत्यंत उपयोगी आहेत. त्यांना कळेल आपली मराठी भाषा किती दिवंगत आहे ते. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही कविता आवडली असेल तर लाईक करा. तुम्हाला ही कविता समजली असेल तर कॉमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला त्यातला कुठला भाग अत्यंत काळजाला भेटला. आणि हा व्हिडिओ शेअर करा. मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका @grishma_विस्फुते. आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.